ओके, मी आता लक्षवेधी संपवते. एक मिनिट परब साहेब, नाही नाही, एक मिनिट थांबा. परब साहेब, एक मिनिट. हेमंत पाटील यांनी आता जे शेवटी सांगितलं की त्यांना दर्जा मिळाल्यावर त्यांनी पाठपुरावा करायचा प्रयत्न केला. मी बोलते, आपण खाली बसा प्लीज. तर त्यावेळेला संबंधित सचिवांनी तुम्हाला उत्तरसुद्धा दिलं नाही. हा अतिशय गंभीर बाब आहे. तुम्ही मला माझ्या दालनामध्ये हे सांगा, त्यांना स्वतः फोन करून मी त्या संदर्भामध्ये योग्य ती समज देते. कारण शेवटी कुठल्याही आमदाराचा, आपल्या या सभागृहाचा सदस्य असणाऱ्याचा सन्मान राहायला पाहिजे. आणि वेळ पडली तर माननीय मुख्यमंत्र्यांची सुद्धा आणि उपमुख्यमंत्र्यांची मी मदत घेते या विषयामध्ये. परंतु दर्जा मिळाल्यावरती तो सन्मान राहायला पाहिजे, हा महत्त्वाचा आहे. फक्त या दृष्टिकोनातून तुमची भावना योग्य आहे. ही लक्षवेधी संपली असं मी जाहीर करते. परब साहेब, आता पुढचं कामकाज चालेल असा मुद्दा मांडा. काहीतरी बोलतो. मी आपले आभार मानतो की आमदारांचा मान सन्मान राखण्यासाठी आपण जो पुढाकार घेतला त्याबद्दल पूर्ण सभागृहाच्या वतीने मी आपले आभार मानतो. आणि दुसरा माझा विषय असा आहे की काल विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली जी एक सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयं पुनर्विकासाच्या बाबतीत एक समिती केली होती, त्या समितीचा काल अहवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. हा मुंबईच्या लोकांसाठी फार महत्त्वाचा विषय आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जे स्वप्न बघितलं होतं की झोपडपट्टीतली माणसं, जी चाळीत राहणारी माणसं ही चांगल्या घरात जावी, त्यासाठी त्यांनी जे काही प्रयत्न केलेले आहेत स्वयंविकासाचे, त्या विकासाला, पुनर्विकासाला गती मिळण्यासाठी त्यांच्या समितीने एक अहवाल सादर केला आहे. हा अहवाल आत्ता माझ्याकडे आला आहे. परंतु हा अहवाल आपल्या पूर्ण सभासदांना कळावा, याच्यावरती एक सविस्तर चर्चा व्हावी, याच्या संदर्भातली माहिती ही सभासदांना जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याचं कारण असं आहे की आम्हाला दररोज लोकांना उत्तरं द्यावी लागतात. या अहवालातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, ज्याच्यामुळे गरिबांचं भलं होणार आहे, याच्यावरती माझी विनंती आहे की या सभागृहात सविस्तर चर्चा करण्यासाठी आपण उरलेल्या 3 दिवसात एक वेळ ठेवावा. कारण मराठी माणसाच्या घरांच्या संदर्भात आम्ही सतत ओरडतोय आणि त्यामुळे मराठी माणसाचं भलं होणार असेल तर कालच पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी प्रवीण दरेकरांना आश्वस्त केलंय की मराठी माणसाचं जर भलं होणार असेल तर या अहवालासाठी आम्ही देखील तुमच्या बरोबरीने आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यावरती सविस्तर चर्चा व्हावी आणि या चर्चेतना मुंबईतल्या मराठी माणसाला घरं स्वतःचं मिळणं, मोठी घरं मिळणं सोयीस्कर व्हावं, अशी मी विनंती आपल्याला करत आहे.